राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर। अखेर शेतकरी पुत्राच्या जिद्दीचा विजय झाला। आमदार नाही तर मी सामान्य शेतकरी आहे असे म्हणत रस्त्यावर उतरणाऱ्या बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे। महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करून बच्चू कडूंच्या मागण्यांवर शिक्कामोर्तब केले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले होते। सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्तेला लाथ मारण्याची तयारी दाखवणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा बच्चू कडू यांनी आंदोलनाचे रान पेटवले। शेतकऱ्याला 7/12 कोरा हवा, भीक नको हक्क हवा ही त्याची गर्जना आज प्रत्यक्षात उतरली आहे। ही घोषणा होताच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून जल्लोष केला। हे केवळ सरकारचे यश नसून बच्चू कडूंच्या प्रामाणिक संघर्षाचे फळ आहे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। कर्जमाफी जाहीर झाली असली तरी ज्या शेतकऱ्यांची नावे तांत्रिक कारणास्तव यादीत येत नाही त्यांच्यासाठी बच्चू कडू यांनी जिल्हा स्तरावर मदत कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही। बच्चू कडू यांनी नेहमीच दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे। आजच्या कर्जमाफीमुळे केवळ बँकांचे व्यवहार सुधारणार नाहीत तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असलेला बळीराजा पुन्हा एकदा आत्मविश्वासाने शेती करायला सज्ज झाला आहे। आम्ही केवळ घोषणांवर विश्वास ठेवत नाही तर अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा करतो। आज सरकारने निर्णय घेतला आहे, आता हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत प्रहाराचा प्रत्येक कार्यकर्ता लक्ष ठेवून असेल। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।